रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेत ठाकरेंची शिवसेना विरुद्ध राणे असा सामना आहे। काल उद्धव ठाकरेंनी कणकवलीत सभा घेऊन राणेंवर तिखट प्रहार केले। त्या टीकेला राणेंनीही त्याच भाषेत उत्तर दिलंय। उद्धव ठाकरे आणि राणेंचा राजकीय सामना नवा नाही। उद्धव ठाकरेंनी कणकवलीच्या सभेतून राणेंवर नेहमीप्रमाणे जहरी टीका केली। राणेंचा नाऱ्या उल्लेख करताना आडवा ये तुला गाडून पुढे जाणार असं उद्धव ठाकरे म्हणाले। त्यावरून राणे आणखी आक्रमक झालेत। एक म्हण अशी आहे, शुभ बोल रे नाऱ्या। आता मी येतो म्हटल्यानंतर कसे येतात बघतो, मी येऊन उभा आहे, परत कसे जातात बघतो, तू आडवा येच तुला गाडूनच पुढे जातो, आडवाच आहे तू। त्याची काय अवकात आहे? मी मनात नुसता आणला ना तरी बरंच काय करू शकतो। तो कसलं काय बोलतो, आडवा उभा, म्हणजे समोर तरी ये ना, कोण कोणाला उभा आडवा, तुला अंग हलवायला दिलं तर काही अरेन म्हणा, मी म्हणा उगाच ती भाषा करून तुझं काम नाही। ते एक तर पेशंट म्हणून आहेस, पेशंटच राहा, पण तू माझ्या रस्त्यात येऊ नको। लोक आगा राजकारण आहे, निवडणूक आहे, काय बोलायचं ते बोल, पण हे मार्गाने धमक्या बिमक्या देऊ नको म्हणा, पोलीस प्रोटेक्शन घेऊन। तुझी इच्छा असली कधीही फोन कर, मी इथे येतोय, मी जाईन। नारायण राणेंचा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्गमधून शिवसेनेनं पराभव केला। त्यानंतर मुंबईतल्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीतूनही शिवसेनेनं राणेंचा पराभव केला। त्याच पराभवाची आठवण करून देत उद्धव ठाकरेंनी राणेंना पुन्हा इशारा दिलाय। अरे लाज वाटली पाहिजे, 2-3 वेळा एकदा तुझ्या इकडे येऊन तुला आडवा केला, मग माझ्या घरात तिकडे येऊन उभा राहिला, तिकडे तुला साफ करून टाकला, लाज नाही, लज्जा नाही, बडबडतोय, आपला बडबडतोय म्हणून म्हटलं शुभ बोल रे नाऱ्या। आता नाव मी काय ठेवलेलं नाही। तू काय गाडून जातो रे पुढे? तू काय जातो? तुझी मर्यादा काय? अरे तुझे 56 होते, आता राहिले 16, 5 खासदार 56 मधले आता 10 जातील, परत राहणार 6 आणि 5चे 0, एकही खासदार निवडून येत नाही। तू कशाला ओलांडून जातो? मी तुला ओलांडून जाईन बघ। आता तिसऱ्यांदा नारायण राणेंचा सामना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी होतोय। रत्नागिरी सिंधुदुर्गातून ठाकरेंचे विद्यमान खासदार विनायक राऊत आणि नारायण राणे अशी थेट लढत आहे आणि राणेंसाठी राज ठाकरे सुद्धा मैदानात उतरले आहेत। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।